नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जयपूरचे प्रसिद्ध असे पौष वडे कसे करायचे ते पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर पौष वडे बनवण्यासाठी मी इथे चवळीची डाळ, मटकीची डाळ आणि छिलकीवाली मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेली होती. आणि हे पहा, या पद्धतीने अगदी आपण नखाने जरी तोडली तर पटकन तुटता येईल इतपत आपल्याला छान अशी मऊसत भिजवून घ्यायची आहे. तर आता या तिन्ही डाळी भिजवलेल्या मी एकत्र करून घेत आहे. तर अतिशय टेस्टी असे हे पौष वडे लागतात. खास करून पौष महिन्यातच जयपूरमध्ये बनवले जातात. तर या तिन्ही डाळी मी आता मिक्स करून घेते. आता या डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला या मिक्सरवरती जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत. तर आपल्याकडे ज्या पद्धतीने आषाढ महिन्यात आपण आषाढ तळतो त्याच पद्धतीने जयपूरमध्ये हे पौष वडे बनवले जातात. तर या पौष वड्यांसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घालते. लसूण ऑप्शनल आहे, आवडत नसेल नाही घातला तरी चालेल. हिरव्या मिरचीचे तुकडे घालते आणि हे एकदा आपल्याला मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी बडीशोप घालते 1 चमचा आणि हे पुन्हा एकदा हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर या ज्या डाळी आपण भिजवून घेतलेल्या आहेत तर या डाळी मी थोड्या थोड्या करून 2 ते 3 बॅचमध्ये मिक्सरवरती जाडसर वाटून घेणार आहे. तर यातील थोडीशी डाळ मी मिक्सरमध्ये घेते आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मी 2 ते 3 चमचेच पाणी घालते. शक्यतो पाणी नाही घातलं तरी चालेल. यामध्ये मी 2 मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत आणि मिक्सरवरती असं जाडसर अगदी आपल्याला हाताला लागेल डाळी इतपत जाडसर बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता संपूर्ण वाटण मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण हे वडे बनवताना सोड्याचा वापर अजिबात करणार नाही. त्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर या पद्धतीने 3 ते 4 मिनिट एकसारखं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे वडे फ्लफी होतात, छान हलके होतात आणि आतून एकदम मस्त मऊ आणि वरून क्रंची असे हे पौष वडे होतात. तर आता मी चमचा बाजूला ठेवून हाताने छान याला कंटिन्यू 2 ते 3 मिनिट फेटून घेणार आहे, म्हणजे आपले पौष वडे जे आहेत तर ते छान होतील. तर 2 ते 3 मिनिट मी याला छान फेटून घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले आणि गरजेनुसार भाज्यासुद्धा घालायच्या आहेत. तर मी 1 चमचा मिरे पावडर घालते, 1 चमचा गरम मसाला घालते. मसाले ऑप्शन आहेत. त्याचबरोबर हिंग घालायचं आहे थोडासा, आमचूर पावडर घालते, मीठ घालायचं आहे, हळद घालते थोडीशी, लाल तिखट. आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसंच घालायचं आहे. आणि जो आपण मिक्सरवरती वाटून घेतलेला मसाला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे. आणि इथे मी बारीक चिरून घेतलेली मेथी 1 वाटी घालते. यामध्ये तुम्ही पालक किंवा कांद्याची पातसुद्धा घालू शकता. यामध्ये घालणाऱ्या भाज्या या ऑप्शनल आहेत. आता हे मेथीची भाजी घातल्यानंतर संपूर्ण बॅटर जे आहे तर हे मी हाताने एकजीव करून घेत आहे. तर या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे असे वडे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मी याला काही गोलाकार देत नाही, तर हातावरती इझिली असं पीठ घेऊन तेलामध्ये घालत आहे. आता या तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे हे पौष वडे तळून घ्यायचे आहेत. तर ही जयपूरची अतिशय पारंपरिक अशी ही रेसिपी आहे. तर पौष महिन्यामध्ये जयपूरमध्ये हे रेसिपी नक्की खाल्ली जाते. तर वडे घातल्यानंतर मी लगेचच याला पलटून नाही घेतलं. 2 ते 3 मिनिटानंतर एक साईडने छान तळले गेले होते, त्यामुळे नंतरच मी हे पलटून घेत आहे. आणि याच पद्धतीने छान लालसर रंग आल्यानंतरच आपल्याला हे वडे कढईतून काढायचे आहेत, म्हणजे आतून ते सॉफ्ट राहतात आणि वरून एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतात. तर आता हे पौष वडे तळून झालेले आहेत तर मी हे खाली काढून घेते.
तर जयपूरची ही पारंपरिक रेसिपी पौष वडे आहेत. तर ही संपूर्ण रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. खूप पौष्टिक आहे हे. तर याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण पिठाची सुद्धा मी कढईमध्ये याच पद्धतीने पौष वडे घालून घेत आहे आणि हे सुद्धा असेच गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे. तर हे पहा, इथे संपूर्ण पौष वडे तळून तयार आहेत. तर यातील मी एक तुम्हाला तोडून दाखवते. तर हे पहा, वरून अगदी मस्त क्रंची झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हे वडे अजिबात तेल पीत नाहीत, कारण आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही. ही जर पौष वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.